वन महोत्सव सप्ताहानिमित्त ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल लोणावळा येथे पर्यावरण जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थिनींनी लोणावळा म्युनिसिपल कौन्सिलमधील अधिकाऱ्यांना रोपटं भेट देत वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रार्थनेने झाली. व्यवस्थापिका सिस्टर रोझी मेस्कोरेनस यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. मनशक्ती संस्थेचे सागर चंदने यांनी झाडांनाही भावना असतात या विषयावर वैज्ञानिक माहिती दिली, तर विद्यार्थिनी स्वरा यंदे हिने झाडे वाचवा झाडे जगवा या विषयावरील प्रभावी नाटिका सादर केली. मुख्याध्यापिका सिस्टर शायनी अल्फॉन्स यांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी सुपरवायझर सिस्टर शोभा डिसुजा यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. यानंतर मुख्याध्यापिका सिस्टर शायनी अल्फॉन्स तसेच शिक्षिका अर्चना गुलेरिया, सुप्रिया हिंगे, मर्सी, अंजली सिओना आणि अस्मा निंबर्गी या विद्यार्थिनींसह लोणावळा म्युनिसिपल कौन्सिल येथे गेल्या. तेथे मुख्य अधिकारी अशोक साबळे, उपमुख्याधिकारी मिनल जाधव, प्रशासकीय अधिकारी संतोष खाडे, कर विभाग अधिकारी सतीश दंडवते, आरोग्य अधिकारी तुकाराम मोरमारे, आरोग्य अधिकारी ऐश्वर्या काटकर, सिटी कोऑर्डिनेटर शिवतेज भोंग, MIS विभागाचे वरिष्ठ लिपिक गौरव रानवे, नगरसेविका लक्ष्मी पालेकर तसेच माजी नगरसेवक नारायण पालेकर यांना रोपटे भेट देण्यात आले. विद्यार्थिनींनी आपले भविष्य आपल्या हाती आहे, अधिकाधिक झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा असे आवाहन केले. मुख्य अधिकारी अशोक साबळे यांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व सिस्टर्स, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. And coming to LMC is an opportunity for the students also to see who serves us, because it is not that just everything runs. We get clean roads, we get water, we get electricity, everything comes as a service. So while bringing students here today for the Van Mahotsav and other occasions also we do come, it's all an opportunity for us to experience and to know what service you do. आज या ठिकाणी लोहा नगर परिषद ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलच्या वतीनं पर्यावरण दिवस, पर्यावरण उत्सव साजरा होत असताना उपस्थित असलेल्या कॉन्व्हेंट हायस्कूलचा मुख्य पावसाळा चालू झालेला आहे. सर्व सृष्टीची हिरवा शालू पांघरलेला आहे. पण अशा या सुंदर वातावरणामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम त्या शाळेने आयोजित केला आहे. त्यामध्ये विद्यार्थिनींनी पथनाट्य आणि वक्तृत्व असे दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. खरं तर निसर्गाशी आपण जडणघडण करत असताना आपण निसर्गावर प्रेम करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्यामध्ये 350 वर गडकोट तयार केले आणि ते सांभाळले देखील. आज या ठिकाणी सर्व विद्यार्थिनींनी हा जो कार्यक्रम केला आहे खरोखर स्तुत्य कार्यक्रम आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मंगलमयाच्या शुभेच्छा देतो. अशा प्रकारच्या शुभेच्छा मी माझे दोन शब्द संबोधतो. धन्यवाद. हा आपण सुंदर पद्धतीने LMC मध्ये सादर केलेला आहे. तर खरोखरच आम्ही सगळे भारावून गेलेलो आहोत आणि विद्यार्थ्यांनी ही गोष्ट आम्हाला शिकवणं खरोखरच एक शिकण्यासारखी आहे. खरं तर लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे आणि इथे आपल्याला वृक्षारोपण याचं महत्त्व फारच जास्त आहे. कारण लोक आपल्याकडे खास वृक्षारोपण किंवा थंड हवेचं ठिकाण म्हणून बघितलं जातं आणि आपण इथे जास्तीत जास्त वृक्ष लावून आपलं शहर सुंदर कसं करता येईल हे एक आदर्श आपण सगळ्यांना द्यायला पाहिजे. आणि त्या दिवशी तुम्ही आज जो केलेला कार्यक्रम आहे ह्याबद्दल मला खरंच खूप LMC मार्फत आभार मानायचे आहे. तसा शांत ग्रीन असा लोणावळा खूप चांगला हेल्दी असा तो आम्हाला सुद्धा आहे त्या स्वरूपामध्ये मिळावा अशी तुमची स्वाभाविक अपेक्षा आहे. परंतु ही अपेक्षा फक्त लोणावळा मधीलच नागरिक किंवा त्यांचीच असावी किंवा असली पाहिजे असं नाही. आपण संपूर्ण राज्याचा आणि देशाचा जरी विचार केला तरी मला असं वाटतं की या देशातल्या प्रत्येकच तुमच्यासारख्या एका बालकाचा
किंवा शाळेत शिकणाऱ्या मुलाचा हा जो थॉट आहे तर तो थॉट असायला हवा. त्याची स्वाभाविक एक्सपेक्टेशन जी आहे तर ती अशी असायला हवी की ज्या पद्धतीनं आपल्याला आपल्या पेरेंट्सने जे लाईफ दिलं किंवा ज्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट आपल्याला दिलं आणि ज्याच्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकलो आत्तापर्यंत, तसंच ते तुमच्याही वाट्याला यावं. तुम्हीही ज्यावेळेस इंडिव्हिज्युअली तुमचं लाईफ जगायला सुरुवात कराल त्यावेळेस सुद्धा हे शहर तितकंच चांगलं असावं ही तुमची स्वाभाविक अपेक्षा आहे. त्याच्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करू, नो डाऊट. परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत तर याच्यामध्ये आपलं योगदान फार महत्त्वाचं असणार आहे. कारण तुम्ही सर्वजण या देशाचे उद्याचे नागरिक आहात आणि इंडिपेंडंट देशाच्या प्रगतीमध्ये तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. त्याच्यामध्ये तुमची डिसिप्लिन, तुमचा सिविक सेन्स या सर्व गोष्टी या खूप मॅटर करणार आहेत. आजच्या या तुमच्या शालेय जीवनामध्ये तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकून तुमचे जे टीचर्स आहेत ते तुम्हाला सर्व काही देऊन वेल इक्विप्ड करून नंतर तुम्हाला या जगाच्या ज्या तुमचं पुढचं भविष्य असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाठवणार आहे. जिथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल तुमचं जीवन जगायचं आहे, तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं आहे, तर त्यासाठीची तुमची तयारी आज सुरू आहे. तर भविष्यामध्ये हे शहर, हे राज्य, हा देश हा इतका सुंदर राहावा तर याच्यामध्ये फक्त आपण एक्सपेक्टेशन करून तो राहणार नाही तर आपल्याला कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन पण द्यावं लागेल. हा मुद्दा तुम्ही आजपासून आपल्या मनामध्ये ठेवा. जर तुम्ही डिसिप्लिन वेनं तुमचं लाईफ जगत असाल, जसं की तुम्ही स्कूल्समध्ये वगैरे रॅपर्स मी कुठेही टाकणार नाही, ठीक आहे मला चॉकलेट मिळालं, मी चॉकलेट खाल्लं तर त्याचा रॅपर हा मी डस्टबिनमध्येच टाकेन. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.